होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे आरोप प्रत्यारोपाच्या फेरी वाढल्याचे पाहायला मिळत आहे। इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे आमदार हिरामन खोसकर यांनी गेल्या 5 वर्षात इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत। असे असताना आमदार हिरामन खोसकर यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप केले गेले। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खोटी माहिती पसरवून बदनामी करून राजकारण करू नये, मतदारांना भडकवण्याचा प्रकार करू नये, अशी प्रतिक्रिया आमदार हिरामन दादा खोसकर यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली। ती गोपाळजी लांगे माजी सरपंच वाडीवारा त्यांनी काँग्रेस किंवा याच्यात उमेदवारी करावा असा त्याचा दौरा चालू आहे, परंतु तो गावागावी जाऊन कबा खोसकरांनी इगतपुरी त्र्यंबकच्या कामं नाशिकमध्ये नेले। त्यांनी मला यादी द्यावा आणि यादी गावांना त्यांना पोहोचावं का हे निधीचे कामं ह्या गावामध्ये नाशिक तालुक्यामध्ये झाले। परंतु त्याला एकच माझी विनंती आहे का शहाणा माणूस आहे, तुला काय उमेदवारी करायची कर, निवडून ये, परंतु खोटी नाटी बदनामी करू नको। माझी हात जोडून विनंती आहे की आपली काय बदनामी झालेली ते आपण पहा। पंचायत समितीला असताना आपला पाठीमागं वळून पहा आपलं काय झालेलं आहे, दुसऱ्याकडे बॉट करू नका। माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी त्र्यंबक तालुक्यातली निधी नाशिक तालुक्यात नेली असं मला त्यांनी डिटेल द्यायचं, यादी द्यायची आहे का त्या ठिकाणी मी काही कुठली सजा भोगायला तयार आहे, परंतु कुठंतरी उमेदवारी करण्यासाठी याला तिला भडकावायचं तो सुद्धा समाजाचा, मी पण समाजाचा आहे। 10 वर्षे इतर समाजाची बाई चालली, नंदुरबारची बाई चालली, परंतु आता समाजाचा माणूस त्या ठिकाणी सहन होत नाही। त्याच्या संघ असणारे सर्व मित्रांना, सगळे कार्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला निवडून यायचं किती मतांनी या, पण खोटी बदनामी करू नका आणि याची बदनामीचे पावलं आपल्यालाच भोगावं लागतील हे लक्षात ठेवा। एवढीच मला सभापतीला हात जोडून विनंती। सध्या इलेक्शनचे दौरे चालू असताना ज्या इच्छुक उमेदवारांची गावोगावी भेट देणं चालू आहे आणि ज्यांना कोणा आमदारकी उमेदवारी म्हणून करायची आहे ते सगळे गावोगावी फिरून आपापले परिचय देत आहे। पण तसंच कृपया करून कोणीही सध्या असलेले आमदार हिरामन दादा खोसकर यांची चुकीची माहिती देऊ नये असं प्रत्येकांना सांगण्यात येत आहे। कारण माझ्या गेल्या देवगाव गण व अंजनेरी गट या गटामध्ये त्यांचे जे कार्यकर्ते ते गोपाळदाजी लांगे यांचे जे कार्यकर्ते त्या गावोगावी ते म्हणतात का आमदार हिरामन खोसकर यांनी इगतपुरी तालुक्याचे कामं व त्र्यंबक तालुक्याचे व त्र्यंबकेश्वर तालुक्याचे कामं नाशिक तालुक्यामध्ये नेऊन ते कामं करताय, अशी खोटी बातमी देऊ नये ही आमची विनंतीपूर्वक विनंती आहे लोकांची। पण असे चुकीची माहिती देऊन आणि लोकांच्या मनात तुम्ही गैरसमज करून देणं हे अतिशय चुकीचं आहे। पहिली गोष्ट तुम्ही चौकशीच करा, चौकशीमध्ये जर तुम्हाला तसं काही जर आढळल्यास तर आम्ही असलेल्या सध्याचे आमदार हिरामन दादा खोसकर यांना आम्ही जाब विचारू। पण आमच्या मतदाराच्या किंवा गावोगावी जाऊन खेडोपाडी लोकांच्या मनामध्ये गैरसमज ही करू नये। आम्ही 3 वर्ष झालं, 2 वर्ष कोरोना गेले, 2-3 वर्षामध्ये वारंवार आम्ही फॉलोअप घेतो आहे कामाच्या बाबतीमध्ये आणि अनेक निधी सरपंच राहतात माझ्याबरोबर आणि प्रत्येक गावाचे आम्ही निधी मंजूर करून आणतो। प्रत्येक गावचा निधी प्रत्येक सरपंचाला पडतो, हे आम्ही नेहमी चौकशी केलेली आहे। मी स्वतःही चौकशी केलेली आहे, कारण याच्यातला एकही निधी कुठं गायब होत नाही। आम्हाला दिलेले ग्रामपंचायतीचे ठराव व समस्या मांडलेली ते पूर्ण कामं झालेले आतापर्यंत। पण असं गोपाळदाजी लांगे यांचे कार्यकर्ते हे येऊन गावागावी चुकीची माहिती देतात, याच्यावरून जर काही लोकांची बोलचाल झाली, हातापायी झाली तर याला जबाबदार ते स्वतः राहतील याच्यापुढं। त्यांनी दक्षता घ्यावा ही नम्र विनंती। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।